नमस्कार. तर आज मी तुम्हाला गॅसच्या शेगडीचं डीप क्लिनिंग कशा पद्धतीने करायचं ते सांगणार आहेत. रोज बघितलं तर आपण गॅसची शेगडी पुसतोच, पण दर 6 महिन्यांनी तरी गॅसच्या शेगडीचं डीप क्लिनिंग करणं गरजेचं आहे. तर डीप क्लिनिंग कसं करायचं तेही तुम्हाला सांगते. त्याआधी माझ्या शेगडीचं सांगते. तर ही माझी शेगडी जवळजवळ 10 वर्ष जुनी आहे आणि 10 वर्ष जुनी असल्यामुळे त्याचं डीप क्लिनिंग करणं हे मला गरजेचं आहे. कारण जर व्यवस्थित तुम्ही जर शेगडीचं डीप क्लिनिंग केलं नाही तर जसजशी जुनी होते तसतसे त्याला गंज चढणे, त्याचप्रमाणे बघितलं तर जे बर्नर आहेत ते व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे शक्यतो मी बघितलं तर दर 6 महिन्यांनी गॅसच्या शेगडीचं डीप क्लिनिंग करते. तर आता डीप क्लिनिंग कसं करायचं ते सांगते. ही माझी 3 बर्नरची शेगडी आहे. आता या शेगडीचं कसं आहे की जी स्टीलची प्लेट आहे ती त्यालाच अटॅच आहे, ती निघत नाही बाहेर. त्यामुळे बघितलं तर रोज डेली मला ती पुसावी लागते आणि खूप जुनी झाल्यामुळे त्याचे वरचे जे बर्नर आहेत त्या बर्नरमधल्या काही ज्योत पेटते तर काही होलामधनं ज्योत बाहेर येत नाही. त्यामुळे ती ज्योत व्यवस्थित पेटावी. कित्येक वेळा आपण गॅस वापरतो पण ज्योत न पेटल्यामुळे गॅस व्यवस्थित चालत नाही किंवा स्लो केला तर लवकर विझतो, असे बरेच प्रॉब्लेम होतात. त्यामुळे गॅसचं डीप क्लिनिंग करणं गरजेचं आहे. तर आता आपण सगळ्यात आधी बर्नरची क्लिनिंग करूया. त्यासाठी आपण कुकिंगचा सोडा किंवा इनो घेऊ शकतो. आता इथे मी कुकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबू पिळून थोडंसं गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. गरम पाणी किंवा तुम्ही बघितलं तर थोडं सर्फ एक्सेल पावडर येते ती पावडरसुद्धा घालू शकतो. तर सगळ्यात आधी मी कुकिंग सोडा घेतला, त्यात लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर गरम पाणी घातलेलं आहे. आता गरम पाणी घातल्यानंतर आपण हे बर्नर यामध्ये घालून ठेवायचे. जवळजवळ शेगडीची क्लिनिंग होत तोपर्यंत अर्धा 1 तास हे बर्नर मी या पाण्यामध्ये घालून ठेवत आहे. कारण या बर्नरमध्ये छोट्या छोट्या छिद्रांमध्ये बरीच घाण गेलेली असते, त्यामुळे ते ब्लॉक होतात. ते ब्लॉक क्लीन करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे शेगडीचे बर्नर जे आहेत ते बर्नर मी या पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती फिट्ट बसतं आणि यामध्ये किती कचरा जमा होतो आहे. आता हे बर्नर निघत नव्हतं, अक्षरशः मी ते स्क्रूड्रायव्हरने हे करून काढलं तेव्हा ते निघालं. आता ही शेगडी मी आत्ताच वापरल्यामुळे थोडंसं बर्नर गरम होतं, त्यामुळे कपड्याच्या मदतीने काढत आहे आणि हे फिट्टही झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरीने मी काढण्याचा प्रयत्न करत आहे. सुरीने निघालं नाही म्हणून बघितलं तर हा स्क्रूड्रायव्हर मी वापरलेला आहे आणि त्यानेही काढते. आता ह्या माझ्या ज्या प्लेट आहेत तुम्ही बघू शकता, ह्या प्लेट एकदम त्या शेगडीला अटॅच आहेत. शक्यतो जर तुम्ही नवीन शेगडी घेणार असाल तशा प्लेट अटॅच असलेल्या घेऊ नका, कारण ह्या प्लेट जर अटॅच असल्या ना तर निघत नाहीत आणि क्लिनिंग करणंही कठीण होऊन जातं. त्यामुळे डेली क्लिनिंग करणं जमत नाही आणि 6 महिन्यातनं जेव्हा मी क्लिनिंग करते तेव्हा पूर्ण घासून वगैरे व्यवस्थित हे काढते. आता इथे ह्या पण प्लेट खूप खराब झालेल्या, त्यामुळे त्याच्यावरही कुकिंग सोडा घातलेला आहे आणि तुमच्याकडे कोलगेट असेल तर तोही घालू शकता आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे किंवा विनेगरही घालू शकता. लिंबूला ऑप्शन विनेगर आहे, विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता. आता हे मी टाकून पसरून ठेवणार आहे आणि नंतर मी घासून काढणार आहे. तर इथे ब्रशच्या मदतीने सगळीकडे हे मी पसरून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने तिन्ही बर्नरला मी हे लावून घेणार आहे. जर तुमच्या ह्या रोज निघत असतील प्लेट्स तर एवढ्या खराब होत नाही, पण माझ्या निघत नाही, त्यामुळे 6 महिन्यातनं अशा मला घासून काढावे लागतात. आणि आता सगळ्या बर्नरच्या भोवती असं मी हा जो बनवलेला आहे कुकिंग सोडा आणि ते मी लावून घेणार आहे. नंतर मग आपल्याला थोडंसं घासणीच्या मदतीने घासून घ्यायचे. बर्नर तर आपण डीप क्लिनिंगला टाकलेले आहेत. आता मेन म्हणजे स्वयंपाक करताना कित्येक वेळा आपला हात म्हणजे काही पदार्थ बनवत असताना दरवेळी क्लीन करणं शक्य होत नाही आणि तेच हात आपण बघितलं तर याला वापरतो, गॅसचे जे बटन्स असतात त्याला, आणि बटन डेली क्लीन करणं इझी नसतं. त्यामुळे 6 महिन्यातनं जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता तेव्हा बटनांची सुद्धा क्लिनिंग करून घ्या. आणि तुम्ही बघू शकता किती या बर्नरच्या बाजूला बघितलं तर किती हे मळ निघालेलं आहे, म्हणजे किती घाण निघालेली आहे. तर ही घाण अशा पद्धतीने जर तुम्ही कुकिंग सोडा वगैरे टाकून क्लीन केली तर ती लवकर निघते. तर इथे पण बघा, इथे तुम्ही बघू शकता बर्नरच्या भोवती पूर्ण ब्लॅक कलरचं म्हणजे जी घाण आहे ती जमा झालेली आहे आणि डेली मला हे करणं पॉसिबलच होत नाही, घासणं म्हणजे एकदम डीपमध्ये. मी शेगडी तर बघितलं तर रोज रात्री स्वयंपाक झाला की स्वच्छ करून घेते, पण असं डीप क्लिनिंग करणं होत नाही कारण दरवेळी बर्नर काढणं शक्य होत नाही.
घासली जाते, पण असं हे डीप क्लिनिंग 6 महिन्यातनं एकदा केल्यामुळे माझी शेगडी एकदम व्यवस्थित राहते. तर अशा पद्धतीने संपूर्ण शेगडीचं डीप क्लिनिंग करून घेते. आता शेगडीची जी बटणं आहे ती बटणंसुद्धा काढून घेऊया. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की बटणांचं काय होतं की बटणांच्या म्हणजे आजूबाजूला बघितलं तर जास्त छोटी म्हणजे आपल्या हाताला जे चिटकलेलं असतं ते बटणांना लागतं आणि हे आतमध्ये जाऊन राहतं. आणि डेली जेव्हा आपण शेगडी क्लीन करतो तेव्हा हा बटणं काही काढत नाही आणि तुम्ही बघू शकता या बटणांमध्ये किती घाण जाऊन राहिलेले. हे सुद्धा मी तुम्हाला त्या दाखवते की मी हे सगळं जे आपण पाणी तयार केलेलं आहे सोडा घालून तर त्यामध्येच घालून घेत आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा फायनल क्लिनिंग करत असताना आणखीन एक लिक्विड बनवायचं आणि त्यामध्ये घालून घ्यायचे. तर हे मी बटणांचं क्लिनिंग करते आहे तोपर्यंत हे बटणं मी याच्यामध्ये डीप करून ठेवते आणि त्याचं पोर्शन जे आहे तिथे क्लिनिंग करून घेते. तुम्ही बघू शकता किती घाण तिथे जमा झालेली आहे. शक्यतो इथे ब्रशचा वापर करा. ब्रशमुळे काय होतं की कानाकोपऱ्यामध्ये ब्रश जातो आणि व्यवस्थित क्लिनिंग होतं. आता इथे मी ब्रशच्या मदतीने असं थोडासा कुकिंग सोडा लिंबू वगैरे लावून घेतलेला आहे आणि प्रत्येक पार्टचं व्यवस्थित डीप क्लिनिंग करून घेत आहे. आता हे जे बटणं आहेत त्या बटणांच्या भोवतीसुद्धा बटणांनासुद्धा बघितलं तर खूप घाण लागलेली आहे आणि आता तीसुद्धा आपल्याला घासून काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला पूर्ण शेगडीचं डीप क्लिनिंग करायचं आहे. आणि शक्यतो तुम्ही आणि आता बघा मी हे दुसरं लिक्विड तयार केलेलं आहे. तर इथे मी सर्फ एक्सेल घेतलेलं आहे आणि सर्फ एक्सेलमध्ये हे जे आहेत पार्ट्स ते बुडवून ठेवलेले आहेत, त्यामुळे चांगलं क्लिनिंग होणार आहे. आणि आता लिंबू बघितलं तर क्लिनिंगसाठी खूप बेस्ट आहे. तर आता लिंबूच्या मदतीने मी हे पोर्शन व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. आता माझ्या शेगडीचं काय झालं आहे की खालचा पार्ट आहे तो थोडासा गंजलेला आहे आणि अर्धा भाग पत्रा निघालेला आहे, त्यामुळे मला तिथे हात घालणं शक्य होत नाही, कारण हात कट होण्याची शक्यता. लास्ट टाईम असंच झालेलं की मी मागची बाजू आहे जी माझ्या शेगडीची ती खूप जुनी झाल्यामुळे बघितलं तर गंजल्यामुळे माझ्या हाताला मागे कट लागलेला, त्यामुळे त्याचं मी आता सध्या डीप क्लिनिंग करत असताना मला खूप काळजीपूर्वक करावं लागतं, कारण हात कट होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या शेगडीचा मागचा पत्रा व्यवस्थित असेल, कुठेही कट लागण्याची शक्यता नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही त्याचंही डीप क्लिनिंग करू शकता. म्हणजे ब्रश घालून मागचं सगळं पोर्शन व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला रेग्युलेटर बंद करायचं आहे. आता माझ्याकडे आहे ती पाईपलाईन आहे, तर पाईपलाईनचं रेग्युलेटर बाजूलाच आहे, तर ते मी बंद करून घेतलेलं आहे आणि ब्रशच्या मदतीने अशा पद्धतीने मी सगळं भाग व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. आणि जी मागची बाजू आहे ती मागची बाजू ही तेवढीच आपल्या शेगडीची खराब झालेली असते, तीसुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे. आता जे भांड्यांचं लिक्विड आहे त्या लिक्विडच्या मदतीने मी व्यवस्थित संपूर्ण शेगडी घासून घेत आहे. आणि आता मागची शेगडीचा जो भाग आहे जेवढा मला शक्य होईल तेवढाही घासून घेत आहे. आणि हे घासत असताना थोडं काळजीपूर्वक घासायचं आहे की कुठे आपल्याला लागता कामा नये. आणि हा भागही खूप खराब झालेला असतो त्यामुळे त्याचंही व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण शेगडी मी घासून घेतलेली आहे. आणि आता आपण जे बर्नर आतमध्ये पाण्यामध्ये डीप करून ठेवलेले, आता आपण सर्फ एक्सेलमध्ये डीप केलेले, तर तेही सुद्धा ब्रशच्या मदतीने व्यवस्थित घासून घ्यायचे आहे, कारण याचे जे होल्स असतात ते खूप ब्लॉक झालेले असतात कचरा वगैरे जाऊन, आणि त्यामुळे आपल्या गॅसची ज्योत व्यवस्थित पेटत नसते, त्यामुळे याचं क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. दर 6 महिन्यांनी हे बर्नर क्लीन करायचेच, त्यामुळे आपला गॅसही वाया जात नाही, व्यवस्थित पेटतो आणि गॅसची बचत होते, त्यामुळे हे डीप क्लिनिंग करणं हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी सगळे बर्नर घासून घेत आहे. आणि जास्त वेळ लागणार आहे आपल्याला बटनांचं क्लिनिंग करताना, कारण बटन आपण बंद करत असताना त्याला खूप घाण लागते. कित्येक वेळ आपण घाई गडबडीत असतो आणि हात धुणं शक्य नसतं, त्यामुळे असेच आपण गॅस बंद करत असताना बटणं खराब होतात, तर बटनांचंही क्लिनिंग करत असतो. आणि माझ्या हे प्रत्येक कामामध्ये याला थोडं करून बघायचंच असते की लिंबूनी कसं काय क्लीन होतं आहे, म्हणून तो स्वतःहून करतो आहे. तर असं मी शेगडीचं डीप क्लिनिंग करते आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला फरक दिसेल की तुमचा गॅस एकदम व्यवस्थित चालतो आणि गॅसचीसुद्धा बचत होते. तर असं हे 6 महिन्यातनं तुम्ही गॅसचं डीप क्लिनिंग नक्की करा. मग विचार केला की गॅसचं डीप क्लिनिंग करायला काढलेलंच आहे, तर आपण आता किचनचंही डीप क्लिनिंग घेऊया. रात्रीची वेळ आहे, संपूर्ण जेवण वगैरे झालेला वेळ होता, त्यामुळे मग गॅसची डीप क्लिनिंग केल्यावर म्हटलं किचनची डीप क्लिनिंग करून घेते. आणि अशा पद्धतीने हे सगळे जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित मी घासून घेतलेले आहेत. आणि बटणंही आतनंही खराब होतात त्यामध्ये घाण गेल्यामुळे, तर तीही क्लीन करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी 6 महिन्यातनं एकदा या गॅसचं डीप क्लिनिंग करून घेते.
आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती युजफुल वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा. बऱ्याच वेळा व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि म्हटलं की गॅस शेगडीचं डीप क्लिनिंग करत आहे तर एक काम काढलेलंच आहे, तर लगेच किचनचं डीप क्लिनिंग करून घ्यावं म्हणून मी किचनचं डीप क्लिनिंग करायला घेतलं. आणि माझी ही शेगडी आहे ना, एक्झॅक्ट त्याच्यावरती हे म्हणजे काय म्हणतात ते ड्रॉवर्स आहेत, आणि त्याच्यामुळे फोडणी सतत बघितलं तर वरती बसत राहते, त्यामुळे मला हे व्यवस्थित क्लीन करावंच लागतं. तर शेगडीबरोबर इथे मी पटकन लगेच किचनचंही डीप क्लिनिंग करायला घेतलं. आणि शक्यतो तुम्ही जेव्हा गॅसच्या शेगडीचं डीप क्लिनिंग करत असाल तर रात्रीची वेळ निवडा, कारण आपल्याला रात्रीचा पूर्ण वेळ गॅस बंद असणार आहे आणि बर्नर आपले ओले असतात, त्यामुळे ते नीट पेटत नाहीत. त्यामुळे शक्यतो रात्री डीप क्लिनिंग केल्यानंतर लगेच सकाळी तुम्हाला म्हणजे सकाळपर्यंत वेळ मिळतो शेगडीला व्यवस्थित सुकण्यासाठी वगैरे, आणि सकाळी तुम्हाला निवांत वापरता येते, घाई होत नाही. आणि आता एकाबरोबर एक कामं आपल्याला गृहिणींना सांगावं लागत नाही की एक क्लिनिंग काढलं की लगेच आपण त्याच्याबरोबर दुसरं काम शोधत असतो, आणि वेळ असला तर मी पटकन ही कामं करून घेते. आणि बघू शकता शेगडी व्यवस्थित क्लीन केल्यामुळे एकदम छान मस्त निघालेली आहे. आणि ते किचनचे डीप क्लिनिंग करून घेतलेलं आहे. असं क्लीन स्वच्छ किचनचा प्लॅटफॉर्म बघायला खूप आवडतो मला. आणि असं मी जेव्हा पण मी किचनचं डीप क्लिनिंग चालूच असतं, शेगडीचं डीप क्लिनिंग 6 महिन्यांनी करते, आणि किचनचं डीप क्लिनिंग तर मला वाटतं 2-1 आठवड्यांनी माझं असतंच हे की डीप क्लिनिंग करायचं आहे, टाईल्स वगैरे घासायचे आहेत. कारण मागच्या टाईल्स ह्या वाईट असल्यामुळे लवकर खराब होतात, आणि वरचे जे म्हणजे कंपार्टमेंट आहे जिथे मी सामान ठेवलेलं आहे सगळं, ते सुद्धा खराब होतं, त्यामुळे त्याचंही क्लिनिंग करावं लागतं. आणि थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे की तुमच्यासोबत मी हे याचं पण क्लिनिंग किचनचंही डीप क्लिनिंग दाखवते म्हणून. आणि आता हे सगळं संपूर्ण किचनचं डीप क्लिनिंग झालेलं आहे, आणि एकदम मस्त वाटतं. आता रात्रीच्या हे पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलं, मग सकाळी उठल्यावर अशा स्वच्छ किचनमध्ये काम करायला एकदम मस्त वाटतं. आणि लगेच घ्यायची शेगडी आपल्याला तसंच घासून तशीच ठेवायची नाही, तर ती व्यवस्थित एका सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता किती गॅसची शेगडी चमकते. आणि त्यातल्या जर तुमची स्टीलची असेल ना तर स्टीलच्या शेगडीचं एकदम छान डीप क्लिनिंग होतं, तुम्हाला हवी तशी घासता येते. काचेच्या शेगडीमध्ये एकदम तारेची घासणी वापरून चालत नाही, असे थोडं स्क्रब टाईपमध्ये घासणी असते त्याचा वापर करावा लागतो, नाही तर स्क्रॅचेस पडतात. पण स्टीलची शेगडी अशी आहे की तुम्ही ती कशी घासू शकता, कशी वापरू शकता. काचेच्या शेगडीचं थोडं हे असतं, बंधन असतं की तुम्हाला ती व्यवस्थित काळजीपूर्वक वापरावी लागते. आणि आता संपूर्ण किचनचं डीप क्लिनिंग झालेलं आहे. लगेच मी वस्तू जागच्या जागी ठेवून देते, म्हणजे सकाळी माझी गडबड होणार नाही. तर इथे कोपऱ्यात माझ्याकडे एक स्टीलचा स्टँड आहे, कारण दरवेळी बघितलं तर ड्रॉवर उघडणं मला शक्य होत नाही, त्यामुळे मी बघितलं तिथे कोपऱ्यातच एक हे ठेवलेले आहे, म्हणजे स्टीलची मांडणी म्हणता येईल, स्टीलचा छोटासा कॉर्नर ट्रायंगल शेपमध्ये, आणि त्याच्यावरतीच मी तेलाच्या किटली, त्याचप्रमाणे मसाल्याचा डब्बा, मीठ, हळद वगैरे सगळं तिकडेच ठेवून देते, हिंगाची डब्बी वगैरे. आणि हा कोपऱ्यात एकदम व्यवस्थित राहतो, दरवेळी सतत ट्रॉली उघडावी लागत नाही. आणि हा कोपऱ्यात असा मी हा स्टँड ठेवलेला आहे. आणि खिडकीवर काही बघितल्या तर बरण्या ठेवलेल्या आहेत की ज्या बरण्यांमध्ये लोणचं वगैरे भरून किंवा माझे महत्त्वाचे जे सामान आहे लगेच मला लागतं तर त्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. छोटीसं कोपऱ्यात मनी प्लॅन्ट ठेवलेलं आहे. आणि सकाळी पिण्यासाठी मी जे रात्री ड्रिंक्स बनवून ठेवते की मेथीचं पाणी वगैरे किंवा बिटाचा ज्यूस, तर ते मी तिथे भरून ठेवत आहे. आणि हे इथे ठेवते. यात एकाच्या सब्जाचं पाणी आहे आणि एकाच्यात मेथीचं पाणी आहे. आणि संपूर्ण किचनचं असं डीप क्लिनिंग झालेलं आहे. तुम्हाला हे डीप क्लिनिंग बघायला आवडलं का? आणि तुमच्या काय सजेशन असते की तुम्ही कसं डीप क्लिनिंग करता गॅसच्या शेगडीचं किंवा किचनचं, त्याच्या बाबतीत काही टिप्स असतील तर त्यासुद्धा मला एक मैत्रीण म्हणून तुम्ही नक्की शेअर करू शकता. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.